चला तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी माझी सगळी कामे आवरून घेत आहे. सकाळी जशी की हे कामाला गेले नाश्ता वगैरे करून आणि मी सुद्धा आंघोळ करून रेडी होऊन काही कामे घरातली करत आहे. हॉलमधलं साफसफाई करते. धनुषला आंघोळ करून बसवलं आहे बाजूला आणि हॉलमधली साफसफाई व्यवस्थित करून घेत आहे. सगळी साफसफाई मस्त झालीच आहे. झाडू वगैरे मारून घेते आणि सगळं कामे. आत्ता 7:30 झालेले आहे रात्रीची आणि मी आलेले आहे मार्केटमध्ये धनुषला घेऊन. आणि मार्केट आहे माझ्या घरापासूनला 20 मिनिटाचा रस्ता आहे आणि तिथून मी चालत आले आहे. आणि धनुष आहे माझ्यासोबत आणि तो कडेवर बसला आहे. खाली उतरत नाही तो आणि तसंही रोडवर मी त्याला खाली उतरवत नाही. आणि एका हातात पर्स आहे माझ्या आणि आम्ही मस्त दोघे गप्पा गोष्टी करत जात आहेत. नजारा बघा रात्रीचा किती छान आहे तो. आणि समोरच स्टेशन आहे पालघरचं रेल्वे स्टेशन. आत्ता मी पुढे जाते आणि मी जाणार आहे मच्छी घेण्यासाठी. बघ असं बघ, मच्छी मार्केटला जात आहे मी. आपण काय आणायला चाललो? आपण मासे आणायला चाललो ना बाळा. आम्ही मासे आणायला चाललो. पटापट जाऊया. आत्ता फायनली आम्ही चालता चालता मच्छी मार्केटमध्ये पोचलो. बघूया मच्छी कोणती आहे. बोंबील मांदे दिसत आहेत आणि पापलेट वगैरे पण आहेत आणि पुढे सुद्धा भरपूर मच्छी आहे. इकडे पूर्ण मार्केट दाखवत नाही तुम्हाला पण खूप मोठं मार्केट आहे. आणि मच्छी घेऊन झालेली आहे माझी आणि मी थोडं आता शॉपिंग करायला आली आहे. दुसऱ्या मार्केटमध्ये आले आहे शॉपिंगच्या. आता शॉपिंग पण माझी थोडीशी झालीच आहे तशी तर. आणि असंच काय काय बघते आणि थोडं घेते आणि मग नंतर घरी जाते मी. चला आत्ता घरी पोचली मी बिल्डिंगमधून आता घरात जाते जिना चढून. बघा धनुष हातात 50ची नोट घेऊन राहिला आहे तो. सोडेल का 50 रुपये हातातून? आणि नोट काय सोडत नाही आणि मला सुद्धा देत नाही मग तो. चला तर आम्ही आलो आमच्या घरी. आता धनुष बघा कसा दरवाजा ठोकतोय तो. त्याला वाटलं की कोणीतरी आतमध्ये आहे आणि दरवाजा उघडा आम्ही आलो असं. जसं की मार्केटमधून मच्छी घेऊन आले आणि मी मस्त फ्रेश झाली आणि फ्रेश होऊन हातपाय वगैरे धुतले सगळं. आणि थोडं जेवणसुद्धा बनवून घेतलं मी आधी येताच. भात बनवला आहे मला नंतर दाखवते मी. हे बघा मच्छी आणली बोंबील आणि मांदेळी आणि हे ते नंतर मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे मस्त साफ करून. मस्त साफ करून फ्रीजमध्ये ठेवते. आणि हे बघा भात बनवलं मी येताच आणि एका बाजूला मी भाजी पण लावलेली आहे. भाजी शिजत आहे. सोड्याची भाजी आहे. सोडेसुद्धा आणलेले मी आणि मग धुवून मस्त भाजी बनवायला ठेवली आहे. आणि धनुष खेळत आहे एकटाच. आता ते नारळ घेतो तो ते फेकायचं आहे मला शिळं. हे बघा येताच त्याने सगळा पसारा परत काढला रात्री. आता रात्रीचं वेळ आता काय करणार. चला बाय बाय टाटा.